ओम साईराम. साहेब आहे सकाळ ते आता आम्ही उठून चाललो आहे ते म्हणजे पुढच्या वाटचालीला आणि आता उठून फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललो आहे ते म्हणजे आपल्या पुढच्या वाटचालीला. आणि आता इकडनं आज 25 किलोमीटर चालून मग पूर्ण नंतर हॉल्ट आहे आणि नंतर तिथनं मग पुढे चालायचं. तर चला मग भेटू तिकडे. साईराम भाऊ. ओम साईराम. सगळी मंडळी नाश्ता करते. नाश्त्याला उपमा आहे. ओम साईराम. दादर पासून शिर्डी धामी पालखी घेऊ. मित्रांनो थोड्या वेळात आम्ही पोचणार आहोत जेवणाच्या हॉल्टवर आणि आम्ही आता भिवंडीत आहोत आणि मग जेवण वगैरे झाल्यावर मग थोडा आराम करून डायरेक्ट आम्ही पुढच्या प्रवासाला निघू. छत्रपती शिवाजी महाराज भिवंडी यांच्या वतीने आलेल्या सर्व काही भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत. आता इकडे आमचा हॉल्ट आहे जेवायचा. तिकडे जेवून आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. राम साई बाबा की. नमो नमः तुझे श्री गणराय. नमो नमो तुझे श्री गणराय. नमो नमो तुझे श्री गणराय. तुझी भावी
महाराज तो भक्तीच तापली निखरत भाजली भक्तीच तापली मातीची ग मातीची बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पाण्यात बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पाण्यात बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पाण्यात आला रानात आला रानात बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पाण्यात बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पाण्यात Thank you.
काय चालूच आहे. तर आम्ही आता जेवणाच्या हॉल्टवर थांबलोय. बडग्याला जेवणाचा हॉल्ट रात्रीचा. आणि आता जेवण करून मस्त झोपणार आहोत आणि डायरेक्ट सकाळी लवकर उठून पुढच्या प्रवासाला सुरुवात. आम्ही एसी लावलेले आहोत. मस्त झोपणार जाऊन ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर आता आपण जेवण वगैरे आलोय. आम्ही 4-5 जण जेवण आलोय. बाकीच्या अजून काय आलेत नाही जेवण. तर चला इकडेच ब्लॉग एंड करतो आणि पुढचा ब्लॉग उद्या येईलच. तर चला आपण साई माई रात्र.